नमस्कार। आज आपल्या किचनमध्ये घरच्याच वस्तूमध्ये सोप्या पद्धतीने अशी पौष्टिक अशी ब्रोकोलीची भाजी करणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 2 चमचे तेल घेतले आहे। आता आपल्याला त्यामध्ये ब्रोकोली फ्राय करून घ्यायची आहे। तर इथे मी साधारण पाव किलो ब्रोकोली घेतली आहे। ती आपण आता तेलामध्ये साधारण 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घेऊया। साधारण 2 ते 3 मिनिटं ब्रोकोली फ्राय करून घेतल्यानंतर आता ती आपण काढून घेऊया। त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतले आहे। तेल गरम झाल्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत। आता हे कांदे सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत। कांदे सोनेरी रंगावर आल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालून घेऊया आणि 2 मिनिटं म्हणजे तिचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगली परतून घेऊ। साधारण 2 मिनिटं अद्रक लसणाची पेस्ट परतून घेतल्यानंतर आता त्यात मसाले घालून घेऊया। तर इथे मी 1 चमचा लाल मिरचीची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धने जिरे पावडर, पाव चमचा हळद। आता हे मसाले आपल्याला तेलावर चांगले परतून घ्यायचे आहेत। इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे। आता मसाले चांगले तेलावर परतून घ्यायचे आहेत। मसाले परतताना असं वाटलं की ते सुके झाले आहेत, तर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेऊया आणि मसाले चांगले शिजवून घेऊया। साधारण 2 ते 3 मिनिटं मसाले चांगले तेलात परतून घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। इथे तुम्ही टोमॅटोची प्युरी सुद्धा वापरू शकता। मी टोमॅटो एकदम बारीक करून घेतले आहेत। आता टोमॅटो आपल्याला कांद्याबरोबर चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत आणि आता टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत 10-1 मिनिटं झाकण लावून चांगले शिजवून घेऊया। साधारण 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपले टोमॅटो चांगले शिजले आहेत। आता इथे मी 2 चमचे दही घालून घेत आहे। आता हे दही कांदा आणि टोमॅटो बरोबर चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। दही कांद्याबरोबर चांगलं एकजीव झाल्यानंतर आता आपल्याला झाकण लावून ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर साधारण 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलं आहे। आता पुन्हा एकदा ते चांगलं परतून घेऊया आणि आता आपण त्यामध्ये फ्राय केलेली ब्रोकोली घालून घेऊया। ब्रोकोली घातल्यानंतर ती ग्रेव्ही बरोबर चांगली एकजीव करून घ्यायची आहे। साधारण मिनिटभर ब्रोकोली ग्रेव्ही मध्ये चांगली परतून घेतल्यानंतर आता त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेऊया आणि झाकण लावून 5-1 मिनिटं चांगली शिजवून घेऊया। साधारण 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता की आपली ब्रोकोली चांगली शिजली आहे। आता आपण त्यामध्ये वरून थोडीशी कसुरी मेथी घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सर्व जिन्नस चांगले परतून घेऊया। अशा प्रकारे घरच्याच वस्तूंमध्ये कशी झटपट आपली ब्रोकोलीची पौष्टिक अशी भाजी तयार झाली आहे। आता गरमागरम सर्व करूया। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राइब करा।